बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते, व्याकुळ होते तिळतिळ तुटते, खोल कुठे गलबलते. कल्लोळात मनाच्या बीज चमकुनी जाते, शब्दांचे अन गीतांचे हे झाड पुरे मोहरते. हा गौरव संगीताचा, हा गौरव कवी मनाचा, हे हृदय पुष्प रसिकांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचा. सुबह सवेरे दिन नया दुनिया नई, दुनिया नई बातें कई. महाराष्ट्र भूमी बहुगुणी, महाराष्ट्र भूमी बहुगुणी, शोभते खणी किती नरमणी. संत जन्मले हिच्या कुसव्यात, शारदा भक्त शोभती खास. वा वा वा, काय सुंदर पोवाडा गायलाय शाहिरांनी. पण मला यातील बहुगुणी शब्द समजलाच नाही. अरे, शाहिरांनी आपल्या पोवाड्यातून महाराष्ट्राचे व त्याच्या भूमीचे वर्णन विविध गुणांच्या माध्यमातून केले आहे. पण कसे? अमृतासे ही पैजी जिंके म्हणणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचा, स्वच्छतेचा मंत्र खराटाच्या सहाय्याने शिकवणाऱ्या गाडगेबाबांचा, खंजिरीच्या भरोशावर देशाभिमान सांगणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजींचा, संविधान निर्मितीत सिंहाचा वाटा असणाऱ्या बाबासाहेबांचा, मुलींच्या शिक्षणाची कवाडे उघडणाऱ्या ज्योतिबांचा, देश स्वातंत्र्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या सावरकरांचा आणि स्वराज्यासह सुराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उज्ज्वल भविष्यासाठी. एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी. दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. आप सुन रहे हैं सुबह सवेरे, सुनते रहे सुबह सवेरे. आता माझ्या लक्षात थोडे थोडे यायला लागले. म्हणजे या थोर पुरुषांच्या कार्याने अमर झालेला महाराष्ट्र. मग आपण महाराष्ट्र दिन साजरा का करतो? यामागे पण रंजक इतिहास आहे. हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या आठवणीत साजरा केला जातो. राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार भाषांच्या आधारे भारतातील राज्यांसाठी सीमा परिभाषित केल्या गेल्या होत्या. या कायद्याचा परिणाम म्हणून जे मुंबई राज्य निर्माण झाले ते मात्र वेगवेगळ्या मराठी, गुजराती, कच्छी आणि कोकणी भाषा बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे मिळून बनले होते. संयुक्त महाराष्ट्र समिती मुंबई राज्याचे 2 राज्यात विभाजन करण्याच्या चळवळीत आघाडीवर होती. एक भाग जेथे लोक प्रामुख्याने गुजराती आणि कच्छी बोलतात आणि दुसरा भाग जिथे लोक प्रामुख्याने मराठी आणि कोकणी बोलतात. 25 एप्रिल 1960 रोजी भारतीय संसदेने लागू केलेल्या बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 नुसार या चळवळीचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांची निर्मिती झाली. हा कायदा 1 मे 1960 रोजी अंमलात आला. इतकेच नाही तर या आंदोलनामध्ये 106 आंदोलक हुतात्मे झाले होते. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची.
महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. सुबह सवेरे दिन नया दुनिया नई, दुनिया नई बातें कई. मी ऐकले आहे की भारतातील विविध 11 राज्यांचे राज्यगीत आहेत, तसे महाराष्ट्राचे सुद्धा आहे का? सीमा लढ्यांपासून आंदोलकांना स्फूर्ती, प्रेरणा आणि चेतना देणारे आणि आजही हे गीत नव्या पिढींच्या तोंडून तितकेच उत्स्फूर्तपणे गायले जाणारे जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे राजा बडे यांनी लिहिलेले व श्री शिवा श्रीनिवास खडे यांनी संगीतबद्ध केलेले आणि शाहीर साबळे यांच्या खणखणीत आवाजात गायलेले हे गीत महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणून फेब्रुवारी 2023 पासून स्वीकारण्यात आलेले आहे. एवढेच नाही तर राज्य प्राणी शेकरू आहे आणि तो भीमाशंकर अभयारण्यात आढळतो. राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर तर सांस्कृतिक राजधानी पुणे म्हणून ओळखले जाते. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निधळाच्या घावाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आप सुन रहे हैं सुबह सवेरे. सुनते रहे सुबह सवेरे. या दिवसाचे आणखी काही महत्त्व आहे का? होय, हा दिवस कामगार दिन सुद्धा असतो. पूर्वी गुलाम ही पद्धत होती. भारत देश स्वतंत्र झाल्यापासून भारताच्या राज्यघटनेत कायदे करून कामगारांना महत्त्व देण्यात आले. त्यामुळे कामाचे तास 8 तास झाले. आठवड्यातून 1 दिवस सुट्टी जाहीर झाली. हा कामगार दिन बऱ्याच देशांमध्ये साजरा केला जातो. आता मला सगळंच समजलंय. आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सुनते रहे सुबह सवेरे, स्वस्थ रहे मस्त रहे.